काय झालं बा, कोण अशी नाराज बसली आता? मी कायले नाराज बसली आता अशी आराम करून राहिली. बरं मोहिनी, आपल्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम नाही केला हो यावर्षी? राजेशजी, बाईचा कार्यक्रम असते तो. माणसाला काय करायला लागते हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचं? तुम्हाला जा लागते का हळदी कुंकाले कुठं? वानगिन द्या लागते? माझ्या जायला लागते, माणसं कुठे जातात ते हळदी कुंकाले? त्याच्यासाठी नाही म्हणून राहिलो. यंदा म्हटलं तिळाचे लड्डू गिड्डू नाही बनवले, त्याच्यासाठी म्हणून राहिलो. आता दरवर्षी तर बनवते आई. आता यंदा म्हटलं बनवले नाही, दिसलेच नाही, दाखवलेही नाही, काही एखादा दिलाही नाही, म्हणून विचारून राहिलो. बनवले ना राजेशजी, तिळाचे लड्डू खाता का तुम्ही? देऊ का तुम्हाला आणून? मस्त लड्डू बनवले यंदा, तर मॅच बनवले माहिती ना. एक नंबर लड्डू बनवले म्हटलं. बापा बनवले ना, मग कायसाठी ठेवले ते घरात घालून? हा, आम्हाला द्यासाठी ठेवले तर फक्त काय बाहेरच्या बायकाईलाच वाटतं काय? आणि आम्ही कधी खाऊ मग? राजेशजी, कार्यक्रम असतो व्हायचा आपल्या घरचा अजून हळदी कुंकाचा. आणि मग काय तुम्हाला फक्त लड्डू देऊन देऊ काय आले? मग संपले म्हणजे वेळेवर बनते का ते? वेळ लागते ना बनायले. जयान मग एक दोन लड्डू. बसा राजेशजी तुम्ही. मी अशी गेली ना अशी आली, बातच जातो आणि बातच येतो. हा, इथंच बसले राहायचं, नाही तर मी येईन आणि तुम्ही काय बोलून जाल. नाही 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 होत गायब, मी आता कुठं जाऊ? बसतो इथंच, ये घेऊन लवकर. माय बी नसं राहते. हा, बायका किचन मध्ये काम करते तर सगळं भेटते त्याइले, सगळं डोळ्यानं दिसते. आणि माणसं बहिरले राहते तिकडे बाहेर बाहेर, तर त्याला काही दिसतही नाही, आणि मागेपर्यंत त्याला काही भेटतही नाही. राजेश काय म्हणते रे बा, ड्युटी काय म्हणते तू? दादा, येईन दादा, बस ना. कधी आले दादा? सांगितलं नाही बा तुम्ही, तर माहितही नाही मला तुम्ही आले म्हणून. आता काय सांगायचं आहे, कालच तर आलो मी. आलो आता खोलीतच होतो, आता एवढे दुरून आलो, थकून गेलो माणूस, तर झोपलोच होतो. माहीत मस्त आहे दादा, तुमचं सांगा बा, तुमचं कसं काय चालू आहे? तर मस्त बाहेर बाहेर फिरणं आहे, घरचं टेन्शनच नाही दादा तुम्हाला. बायकोनं असं केलं का, बायकोनं तसं केलं का, मायनं तसं केलं म्हणून? नाही रे, घरचं काही टेन्शन नाही काय ते. हे आता चालूच राहते घर म्हटल्यावर, सासा सुनायचं हे ते चालूच राहत असते. त्याला काही आपण काही लक्ष द्यायला लागत जास्त. सुमित गिमित काय म्हणते रे? इथंच आहे वाटते तो आता, नाही सासऱ्याच्या इथे गेला नाही वाटते त्याच्या. मग नाही तर काय, तर दादा इथंच आहे तो आता. मागल्या दिवसापासून सासऱ्याच्या इथं राहत नाही तो आता, इथंच राहून राहिला. इथूनच ड्युटी करते आणि इथंच राहते. त्याची बायको काही कामधंदा काही करत नाही, म्हणून यायचं चालू राहते घरात कुरकुर कुरकुर. मोहिनीचा स्वभाव तर माहीतच आहे दादा कसा आहे तर. नाही रे, मोहिनीचा स्वभावला काय झालं, चांगली आहे ते. ते कसं असते, आता तूच तुझ्या बायकोचा कड घेत नाही राजा. हां, घ्यायला पाहिजे. चांगली आहे ते, काय झालं तिले? हां, सगळं याचं करते ना. मग ते काय म्हणते ते करत नाही, तरी तो म्हणते का करते माझी बायको. आणि तू काय म्हणते तर करते तरी नाही म्हणतं. अरे आपापल्या बायकोची साईड घेणं शिकायला लागते. बरं येतो मी, काय काम आहे मला थोडंसं. बरं दादा, ठीक आहे. दादा कसं काय आला माझ्या खोलीत? दादा येत नाही काही, याले काही ना काही तर काम असणच. तसा नाही आला ह्या. माहीत पडत, सांगितलं तर नाही, सांगितलं तर राहिलं. आपण कायले विचारत बसाव. एवढे कायले आणले माता माय, तुला म्हटलं ना दोन कान म्हणून. दोन चार आणती, एवढी घेऊन आली एकदम. एवढे काय तुम्हाला खासाठी आणले काय? हे तुम्हाला दाखवायला आणले असे केले म्हणून एवढे मोठे? एवढे केले तर डब्यात ठेवणं, मला काल दाखवायला घेऊन आली इकडे. हां, डब्यात ठेवून दे बाकीचे दोन कान फक्त. राजेशजी, काऊन पाहून राहिले असे खाना? मोहिनी, मला सांग एक गोष्ट, पहिले हे लाडू बनवले कोण? आवडले ना राजेशजी तुम्हाला? मला माहिती आहे तुम्हाला आवडणच म्हणून. म्हणून तर मी तुम्हाला दाखवायला आणले एवढे मोठे लाडू. राजेशजी, मीच बनवले हे लाडू. बनले नाही एक नंबर? तिकडे तुला तो लाडू, हा बिन कोणते लाडू बनवले तर? हा, चावून नाही राहिले, दातानं काही नाही. तिळाचे लाडू बनवले का लोखंडाचे लाडू बनवले? असं वाटून राहिलं का लोखंडच टाकलं का त्याच्यात? एवढे मोठे कडक लाडू असते? आजपर्यंत तर एवढे कडक लाडू कधी खाल्लेच नाही. तुम्हाला खायचे नसते तर मागता काय लिहू मग? हा, हे आण मोहिनी, ते आण मोहिनी. मला माहित आहे ना, मी बनवले म्हटलं कोणी, म्हणून तुमच्या जीवावर आली. माझ्या हातचं तुम्हाला काही आवडतच नाही ना. आवडलं तर म्हणाल कोणी चांगलं झालं म्हणून. हा, मी जे करतो तुम्हाला आवडत नाही. फालतूच घेऊन आली मी इथं. लयच मला हौस आली होती का आपल्या नवऱ्याला दाखवाव, लाडू आणाव, खावा म्हणून. हा, फेकून दिला. फुकटच बनले, मेहनत नाही लागली काही मला. एवढंच आहे तर स्वतः बनवून पाहिना, कसे कडक बनते का नरम बनते तर माहीतच पडते. कसे तुमच्या हातानच फुटते मग स्वतः बनवले म्हणजे. जाय तिकडे, हुशारा सांगू नको मला. हा, लाडू बनवता येत नाही, लाडू बनवायची अक्कल नाही अजून. चालली इथं फक्त बोलायची अक्कल आहे मोहिनी तुले, बाकी काहीचीच नाही आहे म्हटलं. आता मागता तुम्ही मला फक्त काही सांगतो तुम्हाला, एकटेच खात जाईन मी, पण तुम्हाला देत नाही जाईल. म्हणून तर दिलंच नाही मी तुम्हाला. माझ्या आईने एवढे मोठे लाडू पाठवले होते ना माझ्यासाठी ड्रायफ्रूटचे, तर तुम्हाला दिलेच नाही म्हटलं. सारे मी खाऊन घेतले, एक नाही दिला तुम्हाला. तशी तू काय गोबरीच आहे, तुला कमी पडते, मला काय देशील तू? काय झालं रे, कायचा तमाशा लावला रे घरात? हा, जेव्हा पाहिले तेव्हा जराशे चांगले राहत नाही, दोघंचे दोघे लहान लेकरीसारखे भांडत राहता. लहान लेकरं पुरले पण तुम्ही नाही पुरले दोघं जण. आणि मोहिनी, हे लाडू कायसाठी घेऊन आली इकडे एवढे मोठे? हा, स्वतःच खाता काय एवढे मोठे? खाऊ नको ते, पोट दुखन तुझं. बरोबर नसते ते खाणं, गरम आहे बरं ते. आता बाई मी काय खाईन एवढे लाडू? हा, हे तर वाटासाठी केले आपण. मग वाटासाठी केले तर इकडे काय घेऊन आली? तिकडे ठेवणं स्वयंपाक घरात, डब्यात टाकून द्या कंद्या. हा, सोकाले ठेव म्हटलं होतं तुला, तर इकडे घेऊन आली काय? तुमच्या पोराने मागितले होते आता बाई, म्हणून घेऊन आली मी इकडे. अरे राजेश, एवढे लाडू खात होता काय तू? आई पागल झाली आहे तू सोन. हा, मी काय एवढे लाडू खात होतो? तिले काय म्हटलं, म्या यंदा लाडू नाही बनवले काय म्हटलं, संक्रांत आली तर.
मला आवडते म्हटलं तिळाचे लाडू. तर ते काय म्हणे बनवले म्हणे. मी म्हटलं 1-2 घेऊन ये. तिला हे एवढं मोठं घेऊन ये म्हटलं काय मी, जेवढे केले असेल तेवढे. असं अन तो लाडू कोण फेकला मग तिथं? असे कोण फेकफाक करून राहिले? जास्त आलं काय आपल्या घरी? विचार ना तेव्हा सुनीले कोण फेकले तर. मला विचारल्यापेक्षा तिला विचार कोण फेकला असं मला लाडू. आता बाई मला काय विचारता? तुमच्या लाडक्या पोरानंच फेकला म्हटलं तो. हा कडक झाला म्हणे. तिळाचा होय का लोखंडाचा होय म्हणते. करता येत नाही म्हणते. चालले म्हणते बनवायला म्हणते लाडू म्हणते. मला बोलून राहिले. मग लाडू कसे बनले पाहिजे? हातानं फुटले पाहिजे. हे असे असते काय लाडू? दातानं नाही तुटून राहिले, चावून राहिलो, दात दुखून गेले सारे, पण लाडू नाही तुटून राहिला. तिले कायले बोलून राहिला रे? स्वतःची बोंब पाडणं तिथं जाऊन जराशी. हा स्वतः तर काही होत नाही तुमच्याकडून. फक्त बोलायलाच आहे का तुम्ही? जरासं करून पाहिलं माहित पडते मग. तिळाचे लाडू हातानं फुटत असते काय तर. कोणता शायना होय तो तिळाचे लाडू हातानं फोडणारा? हा दातानंच तोडा लागते त्याइले. जराशी कडक होतच असते. एवढं काही हे करायला लागते त्यासाठी? लोखंडाचे होय काय हे होय काय खाऊ नको. आई तू बी तिले शेदे म्हटलं. अजून चढवणीचं पाणी दे तिले. म्हणजे ते अजून बोलली पाहिजे मला. जाय बघ नेऊन ठेव तिकडे. ठेवू नको इथं आता. एकही नको देऊ त्याला खाले. हा त्यानं मागतलंय ना तर सरले म्हणा आता. बिलकुल द्यायचं नाही त्याले. एवढ्या मोठ्या बाया त्या लोकांच्या घरी फिरते तर एवढे लाडू जमा करते म्हटलं तर त्याच्या दातानं तोडते. फक्त याच्याच दातानं चावून नाही राहिले ते लाडू. बापूजी कायलेच बोलता पण तुम्ही तिले? हा तिने एवढ्या यानं बनवले. वहिनी मला काय शौक आहे का तिले बोलायचा? तुम्ही बनवून पाहिना म्हणते. मग तुमची तर बोंब पडत नाही म्हणते. मलाच बोलून राहिली अजून. आणि कडकच झालं वहिनी तर काय करणार आहे? दातानं तुटून नाही राहिलं म्हटलं. आता स्वीटीनं येतो तर म्हटलं पण आता कधी येते ना काय येते पुट्टी काही तिचं खरं नाही आहे. आल्यावर चांगली वागते वाईट वागते कशी आहे काय आहे. हा फोन करत नाही का माझ्यासोबत बोलत नाही. अशी कशी झाली असून गड्या ही पुट्टी. पोरीला किती माया असते म्हणते मायबापाची. मला अजूनही ह्या वयात माझ्या आई वडिलाची माया आहे. आणि इले तर जरासंही वाटत नाही आपल्या आई वडिलाला भेटलो पाहिजे का बोललो पाहिजे. गेली तेव्हाची कोण्या गोष्टीची फिकर नाही तिले. सून पाहिली तर सून ही अशी. आता कुठं राहून राहिली असं गड्या ही यायची तर तिकीटची हेच नव्हती अजून. यायचं बुकिंग काय म्हणते वाचच होतं म्हणते. तर आता कुठं राहून राहिली असं ही? हे कायचा विचार करून राहिली बसल्या बसल्या. घरात तर कधी राहतच नाही, अंगणातच राहते आणि विचार करत राहते. अंगणात बसू बसू झुरत राहते याले त्याले निरे. पुष्पाबाई ओ पुष्पाबाई येवा सुमन. मी वाटच पाहून राहिली तुई. मॅ म्हटलं आता येईन मग येईन. कुठं गेली होती? घरात कामं करून राहिली होती वाटते है ना? हो बाई करा तर लागते आता सुनीच्या हाताखाली. समोर समोर जरासं करावंच लागते. मॅ नाही केलं तर तेही करत नाही काही. मग आता काय करतं करा लागते बाई. 2-4 कामं तर करून घ्या लागते आपल्याला आपल्या मताचे. नाही तर घरात होते भांडणं. असं थोडी आहे बाई लोकांसारखं आपलं का नाही केले 2-4 कामं तर सूनच करून घेते. भांडत नाही झगडत नाही असं आहे काय? नाही असं नाही आहे बिचारे आहे का नाही. पाय ना आपल्या घरात सुना भेटल्या हे अशा. आणि त्या सरलाबाईला केवढ्या साजऱ्या सुना भेटल्या. त्याच्या घरात कधी भांडण होत नाही म्हटलं. सरलाबाईच्या घरात पाहिलं काय त्या कधी त्याला भांडतानी. त्याच्या घरात कसं आहे सासू सुनीला समजून घेते. सून सासूला समजून घेते म्हणून. नाही तर आपल्यासारखं आहे काय? आपल्याला तर कोणीच समजून घेत नाही. सून पाहिली अशी. आपल्या तर सुना बिचारे चांगल्याच नाही आहे. माय सुनीपासून लय आशा होती व. एवढ्या दुरून आली तर चांगली राहती का नाही. मी म्हटलं सगळ्यात नाव कमावलं असतं. माझी सून जर चांगली राहिली असती तर. मला असं वाटते का माझ्या सुनीसारखी सूनच नाही लोकायले. एवढी साजरी पाहाले साजरी देखणी. अशी सून नाही म्हटलं कोणाची. राहिनी मान तिचं आणि चांगली नोकरीवर शिकली सवरली सगळ्या गोष्टीत. पण माणूसकीच नाही बाई तिले तर काय कामाची गोष्ट आहे. एवढं चांगलं असू नाही. हो तूही तशीच आहे ना माई तशीच आहे. दोघीची सारखीच आहे आपली. त्या सरलाबाईच्या जराशा कमी शिकल्या आहे सुना. खेड्यापाड्यातल्या आहे पण माहित आहे काय साजऱ्या आहे म्हटलं. आता ते परी सगळ्यात जास्त शिकली आहे. पण तरी आता बरोबर वागते का नाही घरात. बरोबर आहे ते आता पद्धतशीर जराशी. हो बाई असते कोणाकोणाच्या नशिबानं सुखच सुख. जाऊ दे आता. वैशाली एक काम कर. हे 2 साड्या आणि गिफ्ट. एक साडी आणि गिफ्ट हे मोहिनीले दे आणि एक आईले दे. याच्यातले जे कोणाला आवडन त्याच्यातलं दे. आणि राजेशले मी देऊन आणि सुमितनं परी नाही वाटते घरी आहे ना. त्याला मग आल्यावर देऊन देजो. आणि मामाजीसाठी नाही आणलं काय काही? आणलं ना मामाजीसाठी आणलं ना. पण आहे का बाबा घरी आहे का आता? बाबा तर संध्याकाळी येईन तर बाबाला देऊन ना मी. मामाजीसाठी काय आणलं मग तुम्ही? बाबासाठी सरप्राईज आहे. तुला सांगू शकतो म्हणा. बाबासाठी एक फोन आणला. साधाच आहे पण एकदम टेक्नॉलॉजीचा फोन आहे. असा बाबाजवळ आहे तसा नाही आहे. तो जुना पद्धतचा झाला. नवीन आणला बिलकुल. आणि परीसाठी आणलं. सुमित बापूजीसाठी आणलाय ना? सगळीसाठीच आणलं. हा सगळ्यासाठी आणलं. हे आता जे घरी आहे त्याला देऊन दे. बाकीच्या मग संध्याकाळी पाहू मग देऊन देजो. आणि माझ्यासाठी काय आणलं तुम्ही? अरे यार वैशाली तुला काय पाहिजे होतं? तुझ्यासाठी तर काही आणलंच नाही. मी भुलूनच गेलो तुझ्यासाठी आणायचं. बरं तू हे नेऊन दे आणि ये मग आपण बोलू. ठीक आहे नाही आणलं तर राहू द्या. हेच नेऊन देतो मी. मला काही पाहिजे नाही तसं. वैशाली तू नाराज नको हो. मी तुला सांगतो तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे म्हटलं माझ्याजवळ मोठं. तुझ्या जसं पाहिजे होतं तुझ्या स्वप्नासारखं तसं मस्त मोठं गिफ्ट आहे तुझ्यासाठी. तू ये तर खरी तिकडून. उद्या दाखवून मी तुला. उद्या काऊन आज काऊन नाही? सगळ्यासाठी आणलं तुम्ही. सगळेच दाखवून राहिले देऊन राहिले.
आणि माझी गिफ्ट करून नाही दाखवून राहिले. तुम्ही विसरले ना मायावाला आणायचं, म्हणजे माझ्यासाठी आणायचंच नव्हतं तुम्हाला, आहे की नाही? सगळ्यासाठी आणलं बाकी, पण माझ्यासाठी नाही आणलं तुम्ही. ऐक तर खरी वैशाली, तू फक्त हे नेऊन तर दे. अरे आपल्याला पाहायला जायचं आहे, आपलं गिफ्ट सरप्राईज आहे बिलकुल तुझ्यासाठी नवीन. राहू द्या, गोष्टी नका करू फालतूच, नेऊन देतो मी हे. वैशाली ताई कुठे चालल्या बाई घेऊन? तुलाच द्यायला आली मोहिनी. आता पहिले दे याच्यातली एक साडी, आणि तुला जे आवडन ते तू घे. आणि ह्या डब्बा हे तुझ्यासाठी आणलं, पाहिजे याच्यात काय आहे तर. मला माहित नाही तर म्हणशील मले का भाऊजीनं काय आणलं ना काय नाही. हा, मला काही माहित नाही बाबा काय आणलं तर. तू सुगडून पाहिजे आणि मलाही सांगतो काय आहे ना काय नाही तर. खरंच वैशाली माझ्यासाठी आणलं? बापरे, मला वाटलं नाही काही, मला असं वाटलं गंमतच केलं काल भाऊजीनं गिफ्ट आणलं म्हटलं तर. खरंच गिफ्ट पाहून किती मस्त वाटते पण. हा, असं आहे, आपले नवरे आपल्यासाठी आणतच नाही, तुमच्यासाठी तरी भाऊजी किती सगळं आणते. राजेजी तर कधी आणत नाही माझ्यासाठी, मला एवढी खुशी होते गिफ्ट पाहून, लयच खुशी होते पण वैशाली ताई. हो हो, तसंच असते बाय, आपल्यासाठी नाही आणत ते दुसऱ्यासाठी आणतात फक्त. काहून वैशाली ते काय झालं? भाऊजीनं आणलं नाही का काही तुमच्यासाठी? असं होऊ शकते काय? काहीच नाही आणलं त्या भाऊजीनं माझ्यासाठी, बाकी सगळ्यासाठी आणलं, फक्त माझ्यासाठी नाही आणलं. बोललो म्हणते मी आणायचं, सरप्राईज आहे म्हणते बाबा. कायचं सरप्राईज आहे तर? वैशाली ताई सरप्राईज म्हणते ना भाऊजी, तर असं काही मोठं सरप्राईज. हा, भाऊजीचं गिफ्ट नाही माहित का तुम्हाला कसं राहते तर? कायला नाराज होता? चांगलं काही असून तुमच्यासाठी सोचून ठेवलं म्हणूनच कोणी. आमच्यासाठी आणलं जाईल आणला, पण तुमच्यासाठी तर असं ना काही स्पेशल. काय म्हणतो बाबा आता काय आहे काय नाही, घे हे आता. भारी होऊन राहिलं मला सारं. घे घेऊन जा खोलीत, पाय आता याच्यात काय आहे उघडून तर. वैशाली ताई ह्या गिफ्टचं तर किती वजन झालं तरी मी उचलायला तयार आहे. मला तर लयच आवडते गिफ्ट. मला तर असं वाटतं का मला रोज कोणाचं एक एक गिफ्ट दिलं ना तर बस झालं, मग जिंदगी धन्यच होऊन जाते. मग बरोबर आहे का नाही? गिफ्ट कोणाला नाही आवडत? असं वाटते सगळ्यांना, असं वाटते का आपल्याला कोणा ना कोणा गिफ्ट दिलंच पाहिजे, पण असते कोणाला भेटते कोणाला नाही भेटत. चला मग आता पहा अशी व्हिडिओ मोहिनीचे, आणि भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. आता वैशाली ताईला काय देते सरप्राईज गिफ्ट भाऊजी, तर माहीतच पडते. भाऊजीचं सरप्राईज असं तसं नसते, मोठं असते चांगलं. भेटू मग आपण आता उद्या. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या नवीन जे चॅनल आहे विदर्भाची चुगली त्याला सपोर्ट करा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. चला तर मग भेटू आपण आता उद्या.